नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी भेंडीची भाजी बनवली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। इथे मी भेंडी घेतले, एकदम फ्रेश आहे। आता ही भेंडी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते। सगळी भेंडी धुवून झाले। आता एका कपड्यावर काढते आणि त्याच कपड्याने ही सगळी भेंडी जी आहे ती पुसून घेते। बघू शकता तुम्ही, सगळी भेंडी छान अशी सुकवून घेतले। इथे मी एक भेंडी घेऊन त्याचा जो देठाचा भाग आहे तो कापून बाजूला काढते आणि भेंडी मध्येच कापून घेते आणि व्यवस्थित बघून पण घेते। काही भेंडीमध्ये किडे आळ्या असतात, तर इथे मी एका भेंडीचे 2 भाग करते आणि भेंडी जर जराशी मोठी असेल तर त्याचे 3 भाग करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भेंडी कापू शकता। आता इथे सगळी भेंडी कापून झाली। तर मिक्सरच्या भांड्यात 4-5 आल्याचे तुकडे टाकते, 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकते, 1 कांदा मोठा चिरून टाकते, 1 टोमॅटो ते पण मोठे कापून टाकते, 1 हिरवी मिरची तोडून त्यात टाकते आणि आता हे सगळं वाटण आहे ते मिक्सरला बारीक करून घेते। इथे सगळं वाटण बारीक करून झालंय। आता कापलेल्या भेंडीमध्ये अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकते, वरून थोडंसं तेल टाकते आणि अर्धा वाटी हरभऱ्याचं बेसन टाकते। आता हे सगळं भेंडीमध्ये चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करताना पाण्याचा शिंपडा मारला तरी चालेल किंवा हाताने सगळ्या भेंडीला मसाला लावून घेतला तरी छानच। आता इथे सगळ्या भेंडीला मसाला छान लागलाय। आता लगेच गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवते आणि त्या कढईत तेल टाकते। आता तेल गरम झालंय, त्यामध्ये ही सगळी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे, म्हणून सगळी फ्राय करून घेते। सारखी हलवत राहते जेणेकरून भेंडी सगळीकडून समान फ्राय होईल। सगळी भेंडी मस्त फ्राय झाली। लगेच एका डिशमध्ये सगळी भेंडी काढून घेते। भेंडी एकदम मऊ झाले। आता कढईमध्ये त्याच तेलात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून थोडंसं तडतडून देते। त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते आणि मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकते। आता याच तेलामध्ये हे सगळं वाटण चांगलं फ्राय करून घेते। इथे जर तुम्हाला तेलाची गरज वाटली तर तुम्ही परत तेल टाकू शकता। इथं अगदी कमी प्रमाणात मसाले टाकते, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, लाल तिखट मिरची पावडर टाकून चांगलं हलवून घेते। इथे कढीपत्ता टाकून परत हलवून घेते। आता परत चवीनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकते आणि सगळ्या मसाल्यामध्ये सगळी भेंडी चांगली मिक्स करून घेते। मिक्स करून झाले, त्याच्यावर आता झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनटं परत शिजवून घेते। आता 2 ते 3 मिनटं झालेत। झाकण काढून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते। आता ही सगळी कोथिंबीर जी आहे ती भेंडीमध्ये चांगली मिक्स करून घेते। आता भेंडीची भाजी तयार आहे। लगेच खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते। तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असली तर तुम्ही मसाल्यात थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही टाईप बनवू शकता। इथे मी कोरडीच बनवली आहे।
तर कसा वाटला आजचा भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.